केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने नागपुर स्थित अंबाझरी तालाब को शहर का गौरव बताते हुए इसमें दूषित पानी आने पर चिंता व्यक्त की। उन्होंने कहा कि वाड़ी नगर परिषद और संबंधित विभाग को प्रदूषित पानी की जांच कर इसे तुरंत रोकना चाहिए, वरना तालाब में फिर जलपर्णी बढ़ सकती है। गडकरी ने अंबाझरी में नाग नदी प्रोजेक्ट और वाटर स्पोर्ट्स की संभावनाओं पर भी जोर दिया। उन्होंने कहा कि जलपर्णी और कचरे से बायो सीएनजी, जैविक खाद और अन्य उपयोगी उत्पाद तैयार किए जा सकते हैं। गडकरी के मुताबिक इन योजनाओं से नागपुर को स्वच्छ और कचरा मुक्त बनाने के साथ पर्यटन का बड़ा केंद्र भी बनाया जा सकता है। उन्होंने कहा कि अंबाझरी तालाब के विकास के मुद्दे पर जनता के हित में आवाज उठाना जरूरी है। गेल्या अनेक दिवसापासून अंबाझरी तलावातल्या जलपरीचा विषय विशेषतः जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत होता। याबद्दल नागरिकांची नाराजी पण होती। या नाराजीमुळेच लोकप्रतिनिधी म्हणून परिणय फुके आणि संजय बेंडे यांनी विधानमंडळात त्याच्यावर प्रश्नही विचारला होता। पण आज हे सगळं बघितल्यानंतर खरोखर मनाला अतिशय आनंद झाला, कारण मी पण याच्या आधी हे बघून गेलो आणि आज अतिशय उत्तम आणि चांगलं काम महानगरपालिकेने केलं। याबद्दल महानगरपालिकेचं, माननीय महापौरांचं, माननीय उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन शिवानी दाणे आणि आपले उत्तम प्रशासक आदरणीय इटनकर साहेब या सगळ्यांना आणि अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। मी जिल्हाधिकाऱ्यांचं नाव घ्यायला विसरलो, ते पण उपस्थित आहेत। सर, या समस्याचं मूळ जे आहे ते अंबाझरी तलावात येणारं दूषित पाणी आहे आणि ते पाणी वाडी नगरपालिकेचं आणि विशेषतः MIDCचं पाणी या ठिकाणी येतं, ते जर पूर्णपणे थांबलं नाही तर पुन्हा जलपरी वाढण्याची शक्यता आहे। आत्ताच मला सांगितलं की आपला जो ETP आहे वाडीचा तो जवळपास पूर्ण झालेला, त्यात अनेक अडचणी होत्या। 15 डिसेंबरला तो चालू होणार आहे। पण एक काम करा की जेवढे आपले ETP आहेत त्यांना निरीला सांगून त्यांचे रोज जे पाणी डिस्चार्जची COD BOD लेवलचे रिपोर्ट तुम्ही मागवा, कारण अनेक वेळा पाणी शुद्ध होत नाही आणि तसंच सोडून दिला जातं। परंतु आज इतका सुंदर तलाव दिसतो, असा तलाव राहिला ते नागपूरचा वैभव आहे। इतिहास खूप मोठा आहे। या तलावामध्ये ओव्हरफ्लो झाला आणि त्यामुळे अनेक लोकांनी आरोप केले, शंकरनगरमध्ये, रामदासपेठमध्ये, वर्मा लेआउटमध्ये पाणी शिरलं, सिमेंट कॉन्क्रीट रोडमुळे हे पाणी शिरलं असाही आरोप काही लोकांनी केला। त्यानंतर स्केटिंग रिंग जी होती ती आपण दुरुस्त केली, माझ्या काळात ती झाली होती। श्रीनिवास पाटील अध्यक्ष होते, चिकाटे साहेब होते चीफ इंजिनियर, त्यांना मी बार्सिलोनाला पाठवलं होतं। त्या ठिकाणी स्केटिंग रिंग करण्यामध्ये थोडी जागा कमी पडली, त्याचा पिलरही पण नाग नदीच्या ह्याच्यात आला होता, तोही काढला आपण। विशेषतः पंचशील चौकातला ब्रिज कोलॅप झाला, तो ब्रिज मी हा जो आपला ब्रिज बनलेला आहे आपल्या इथून अंबाझरीवरून जाणारा महाराज बागेकडे, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याच्यात ॲड करून NHAI कडनं तो बांधून घेतला। त्यानंतर आपण नाग नदीवर काम केल्यानंतर महानगरपालिकेने इथे उत्तम ब्रिज बांधला विवेकानंद स्मारकाच्या तिथे, त्याही कॉन्ट्रॅक्टरने चांगलं काम केलं, बहुतेक मला वाटतं प्रफुल्ल देशमुखने केलं। आणि त्यानंतर आपण हल्दीरामचं जे प्रोजेक्ट होतं हे मेट्रोला जागा दिली, ती तोडायला लावली आणि त्यानंतर तो फ्लो अखंड झाला आणि आता यावर्षी एवढा पाऊसही येऊनही कोणाच्याही घरात पाणी शिरलं नाही। या 2 वर्षापूर्वी महालक्ष्मी सगळ्या पाण्यात गेल्या, गणपती पाण्यात गेला होता। आता कुठे सिमेंट कॉन्क्रीट रोडला ते कारण नव्हतं आणि आता नाग नदीचं काम सुरू झालेलं आहे। या अंबाझरीच्या तलावाच्या भोवतीची जागा आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आताचे अधिकारी यांचा काही दोष नाही। परिणामी मला आत्ता सांगितलं की त्याचा मागचा भाग आहे तिथे बायोडायव्हर्सिटीचं उत्तम काम त्यांनी केलं आहे, त्यामुळे पक्षी यायला लागले। पण त्याचबरोबर मी फॉरेस्टला सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना ही जागा द्यायला लावली सगळी।
ज्या रीतीनं हा वाडीचा हिंगणाकडे जाणारा रोड आहे, पण त्याच्यावरही लोकांनी जागा विकल्या, अनेक लोकांनी घरं बांधली आणि सगळ्यात दुर्भाग्य म्हणजे जी जागा झाडं लावायला दिली हे सगळे मार्गदर्शन करणाऱ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी झाडं लावणाऱ्या जागेवर आपली बिल्डिंग पण बांधली, एवढी सीएमची ती. त्यामुळे मी नेहमी म्हणालो की याला बाजूला झाडं लावायची आपण. पण आता अंबाझरीमध्ये नागनदीचा एक प्रकल्प सुरू झालेला आहे आणि माझं स्वप्न होतं की एका वेळी इथून नावेत बसून आपण अंभोऱ्यापर्यंत जाऊ शकलो पाहिजे. कठीण आहे पण असंभव नाही आहे, वेळ लागेल पण ते होऊ शकेल. आणि म्हणून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की MIDCचं दूषित पाणी आणि विशेषतः वाडीचं हे येणार नाही याची जबाबदारी आपण जी घेतली आहे ती जर पूर्ण पार पडली तर या ठिकाणी जलपरी काही तयार होणार नाही. मधल्या काळात जलपरी जेव्हा तयार झाली तेव्हा चंद्रपूरच्या एक महिला माझ्याकडे आल्या, त्यांनी त्याच्या पर्सेस तयार केल्या, निरनिळ्या वस्तू तयार केल्या, फ्लॉवर पॉट तयार केले. त्यांना मी आयुक्तांना सांगून आपल्या स्मार्ट सिटीमध्ये पारडीला जागा द्यायला लावली आणि त्यांनी महिलांना ट्रेनिंग पण दिलं. ही जलपरी आहे, याच्यातून आपण बायो CNG पण तयार करू शकतो. त्यामुळे मला आनंद आहे की एक अतिशय उत्तम पर्यावरणाच्या दृष्टीने उत्तम सोल्युशन महानगरपालिकेने काढलं आणि याकरता महापौर, आयुक्त, स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन, उपमहापौर, सगळे संबंधित नगरसेवक यांना मी धन्यवाद देतो. महानगरपालिकेने अनेक भारतीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर एक उत्तम प्रोजेक्ट केला, तो आता यशस्वी झाला. आणि तो प्रोजेक्ट म्हणजे विशेषतः भांडेवाडीला जो कचरा यायचा त्या कचऱ्यामधून ऑर्गॅनिक वेस्ट सॅग्रिगेट करणं आणि सॅग्रिगेट केल्यानंतर त्यातून बायो CNG तयार करणं. मला सांगायला अतिशय आनंद आहे की 28 टन पर डे बायो CNG म्हणजे नागपुरातल्या 30,000 गाड्या म्हणजे 4 व्हीलर आता या CNGवर फिरू शकतात. मी आत्ताच विनंती केली, महापौरांनाही करतो, आयुक्तांनाही करतो की महानगरपालिकेत पेट्रोल आणि डिझेलवरची एकही गाडी ठेवू नका. सगळ्या गाड्या अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर आणा, जेणेकरून पर्यावरणाच्या दृष्टीने पोल्युशन नागपूरचं कमी व्हायला खूप मोठी मदत मिळेल.